वैशालीने जर तोंड उघडलं तर माझा खूप मोठा प्रॉब्लेम होईल. विश्वंभरचा माझ्यावर विश्वास आहे, तो डगमगणार नाही याची मला खात्री आहे. पण आजकाल विश्वंभर पण बदलल्यासारखा वागतोय. मला रिस्क घ्यायचं नाहीये. या वैशालीचं ना काहीतरी करायलाच लागणार आहे. तिचं जगणं माझ्यासाठी घातक आहे. काय करू? हॅलो स्वीटी, मला अतिशय अर्जंट आणि महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. तू आत्ताच्या आत्ता विक्रम घाडगे पाटलांच्या ऑफिसमध्ये पोहोच लगेच. त्यांचे कारस्थान चालू असताना तुम्ही काय झोपला होतात का? कळवतात नाही मला सगळ्या गोष्टी? शुभू, बाबा आलेत आत्ता, पण ते खूप अपसेट होते रे, टेन्शनमध्ये होते. काय करू? म्हणजे त्यांचा मूड खराब असताना मी त्यांना विचारू का आपल्या लग्नाबद्दल? नाही, मला वाटतं मी तसं केलं ना तर ते नक्की चिडतील आणि रागाच्या भरात आपल्या लग्नाला नकार सुद्धा देऊ शकतो. शांत हो, आपण बोलूया त्या विषयात. शुभो, शुभो, साहेबांनी आपल्याविषयी कळाले की काय? थांबणे बघणार. साहेब तुम्ही बोललं, ज्याच्यावर विश्वास ठेवावा तीच माणसं धोका देतात, केसाने गळा कापतात. साहेब माझं खरंच ऐका. कसं काय? माझं ऐकून घ्या आधी. आपल्या पार्टीचा एक आमदार दुसऱ्या पार्टीत गेलाय, त्याचं टेन्शन आहे डोक्यावर. बापरे, मला वाटलं आमच्याबद्दल कळलं की काय. मी तिकीट दिलं होतं त्याला, प्रचार केला होता त्याच्यासाठी, मंत्र्यांच्या सभा घेतल्या होत्या आणि त्यांनीच दगा दिला आपल्याला. हे असे 4-4 आमदार जर का दुसऱ्या पार्टीत जायला लागले ना तर इलेक्शनचा अवघडून बसेल. त्या आमदारांचा त्यांच्या प्रभागामध्ये ना दबदबा आहे. 100-200 कार्यकर्ते त्याच्या मागे निघून गेले तर, आणि जनता काय गोळी आहेच. साहेब हे विरोधकांनी ना फूस लावली असणार आहे. मंत्रिपदाचं आम्हीच दिलं असणार आहे. कोणी फूस लावली, काय आमिषे दिली, हे शोधावंच लागणार आहे. श्रावणी, मी तुझ्याशी उद्या बोलेन. शुभ, तुला मी एक प्रेझेंटेशन रेडी करायला सांगितलं होतं, ते केलंस? होय सर. तुम्ही शांत व्हा, मी घेऊन येतो. येऊ नये. श्रावणी, हा, साहेबांचा मूड लय खराब आहे, टेन्शनमध्ये आहेत ते. बघ, मला असं वाटतंय आपण त्यांच्याशी उद्या बोललेलं बरं आहे. खूप आज नकोच बोलायला. आय होप उद्या तरी त्यांचा मूड चांगला असेल. होईल, तू नको काळजी करू. आलो नाही. मला टेन्शन आलंय ग. कसलं? साहेबांनी आपल्या नात्याला नकार दिला तर? शुभू, असा विचार का करतोस तू? साहेब मिनिस्टर आहेत ग. कुठल्या मिनिस्टरला वाटेल आपल्या मुलीचं लग्न त्यांच्या असिस्टंट बरोबर लावून द्यावं? मला वाटत नाही ते आपल्या नात्याला हो म्हणतील. आणि तसं झालं ना तर मी लग्नच करणार नाही, आयुष्यभर एकटीच राहीन. हो. डायल केला गेलेला नंबर ह्या वेळेस व्यस्त आहे. कृपया थोड्या वेळाने प्रयत्न करा. एवढ्या रात्री कोणाशी बोलतीये ही? मला सांग, तू काय करशील रे? मी तर लग्न करणार बाबा. मी स्वीटीशी लग्न करून मोकळं होणार. काय? तू स्वीटीशी लग्न करणार? होय, मी असाच नाही राहू शकत. मला माझा वंश वाढवायचा आहे ग. शुभू, तू असं करणार? तू खरंच तिच्याशी लग्न करणार? अरे होय श्रावणी, मी असंच कसं काय राहू? माझी बी स्वप्न आहेत ग. घरला आल्यावर बायकोनं वाट बघावी, पोरं माझ्या खांद्यावर खेळावीत, बाबा बाबा म्हणावीत. हो का? तू तिच्याशी लग्न केलंस तर मग माझं काय होणार? अगं तू ना, तू श्रीमंत आहेस ग. तू क्रिकेटरशी लग्न करून टाक. नाही नाही, ठीक आहे, तसंच करीन मी.
एखाद्या क्रिकेटर बरोबरच लग्न करी, छान वेगवेगळे देश फिरी. तू बस इथे बाबांबरोबर. हा चालते की. पण शुभू, तू माझी आठवण काढायची नाहीस हा? जमेल ना? आणि आठवण आलीच तरी सगळं मनातच ठेवायचं, कोणाला सांगायचं नाही. उगाच माझी बदनामी नको ना व्हायला. श्रावणी, तुझी बदनामी मी करू शकेन काय? पण तू खरंच क्रिकेटर बरोबर लग्न करणार आहेस? हो मग, श्रीमंत असण्याचा हाच तर फायदा आहे. श्रावणी, तू जर क्रिकेटर बरोबर लग्न केलीस ना, मी या जगात नसेन. शुभू, हे असं काहीतरी बोलू नकोस. तू माझ्या आयुष्यात नसशील ना तर मी सुद्धा मरून जाईन. श्रावणी, असलं काय बोलतेस? त्यामुळे प्लीज ह्या पुढेही अशी मस्करी करायची नाही. तुमच्याद्वारे डायल केला गेलेला नंबर ह्या वेळेस व्यस्त आहे. हे बघ शुभू, तू काही काळजी करू नकोस. उद्या सगळं चांगलं होणार आहे. मला खात्री आहे बाबा नक्की हो म्हणतील. याआधी मी कधी त्यांच्याकडे कुठे काय मागितले? मी पहिल्यांदा काहीतरी मागणार आहे, ते नाही नाही म्हणणार. ठीक आहे, बघूया. ए बघू बेघू नाही हा. हे बघ शुभू, आता कसलाही विचार करू नकोस. आपलं लग्न होणार म्हणजे होणार. तू मस्तपैकी वरात घेऊन माझ्या दारात येणार आणि मी टेरेसवरनं तुझ्याकडे बघून हळूच लाजणार. मी ना खूप स्वप्न बघितली तशी. सगळी बघितलेली स्वप्न खरी होत नसतात श्रावणी, पण स्वप्न बघायला काय हरकत आहे? बरोबर, स्वप्न तर बघायलाच हवी. त्यामुळे आता तू मला बघ तुझ्या स्वप्नात आणि छान झोपून जा. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. एवढी का बिझी आहे? जाऊ दे. श्रावणी ना जरा बिझी आहे, पण मला तुला तिचा आवाज ऐकवायचा होता. काय सुंदर आवाज आहे माहिती आहे तुला तिचा. हो, तुला पण आवडेल. नाही नाही, तुला आवडणार नाही तिचा आवाज, कारण तू जळशील ना तिच्यावर. हं? पृथ्वी, इलेक्शनच्या तयारीकडे जातीनं लक्ष दे. हे बघ, विरोधकांनी ना मोठी खेळी खेळली आहे. आमदार फुडलेत आपले, आणि त्यामुळे जरा अलर्ट राहावं लागेल. हो, एक मिनिट. तुम्हाला बोलायचं होतं ना माझ्याशी, मी नंतर येऊ का? नाही नाही, थांब. मला बोलायचं होतं काल, पण राहून गेलं. थांब तू. ऐक पृथ्वी, त्या विक्रम पाटलाला वाटतंय त्यांनी आपले आमदार फोडले म्हणजे जिंकलाय तो, पण एवढ्याने काही फरक पडणार नाही आपल्याला. पार्टी स्ट्रॉंग आहे आपली, आणि यावेळी सुद्धा राज्यामध्ये आपलंच सरकार बनणार, लक्षात ठेव. त्यामुळे या सगळ्या तयारीकडे ना जातीने लक्ष दे. पुन्हा पुन्हा सांगतोय मी, कुठलीही चूक नको मला. बस.